पवई तलावात बोट उलटून तिघांचा मृत्यू झालाय। दुर्घटना होऊन 3 दिवस उलटलेत, तरीही पोलिसांनी अजूनही गुन्हा नोंदवलेला नाही। केवळ अपमृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे। फिर्याद कोणी करायची यावरून मनपा आणि पोलिसांमध्येच मतभेद आहेत। तर बोट उलटल्यामुळे तलावात ओल्या पार्ट्या रंगतायत आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। बुडालेल्या एकाकडे परवानाधारक बंदूक सापडल्यानं पार्ट्या नेमक्या कशासाठी होतात यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पवईतल्या हाऊस बोटिंगचा झी24 तासनं याआधीच पर्दाफाश केला होता। त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात आहे। दोषींवर कारवाईची स्थायी समिती अध्यक्षांनी मागणी देखील केली आहे। बोलतात ना, मोठी प्रस्थ आहेत की त्यांच्या हाऊस बोटी आहेत, त्यामुळे कदाचित ते अधिकारी पण घाबरत असतील किंवा वरून प्रेशर येत असेल, बाबा तिकडे लक्ष देऊ नका, या बोटी आमच्या आहेत म्हणून, आमच्या मित्राच्या आहेत, असंच चाललेलं आहे। आणि हे ज्या वेळेला असे इन्सिडेंट होतात त्यावेळेला मग कुठे ह्या गोष्टी बाहेर पडतात, तोपर्यंत कोणी लक्ष देत नाही। हे जे कालचं प्रकरण आहे जे झाले ते अतिशय दुर्दैवी आहे। असे प्रकार व्हायला नाही पाहिजे। इथे पार्ट्या करणं हे नियमाच्या बाहेर आणि ह्याच्यावरती पोलिसांनी जास्तीत जास्त कठोर कारवाई केली पाहिजे, असं या ठिकाणी माझी सुद्धा म्हणणं आहे। तर हा बोट क्लब कोणाच्या मालकीचा आहे, ह्या घटनेला कोण जबाबदार आहे त्याचा शोध घेऊन तपास पूर्ण झाल्यानंतरच संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करू असं आश्वासन पोलिसांनी दिलंय। यामध्ये हा तलाव कोणाच्या अखत्यारीत येतोय, त्या ठिकाणी क्लब जो आहे त्या संदर्भात कोणाची जबाबदारी आहे, परमिशन घेणं वगैरे या सर्व बाबी, या सर्व अनुषंगाने स्थानिक पोलिसांच्या मार्फत तपास चालू आहे। तपास लवकरच पूर्ण करू। या पूर्ण घटनेला कोण कोण जबाबदार आहे त्यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत। पवई तलावात पार्ट्यांच्या आणि अवैध बोटिंगच्या माध्यमातून गैरप्रकार चालतात यावर झी24 तासनं याआधीच प्रकाश टाकला होता। तरीही असे प्रकार होत असतील तर मुंबईच्या सुरक्षेलाच निर्माण झालेलं हे आव्हान आहे। प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।